काय काय ग अहो, ते भूत पहा ना, काय झालं ते माऊलीला घेऊन पत्त्याचं काय बंगला का काय करीत बसला काय ना, परत आलं ते भूत परत आलं. अरे काय तमाशा केला रे त्या भूतानी कुठे दाखव पोरं बी असे त्याच्यासंग खेळत. आयला मी घरी नसलो का मगच येतोय ते भूत बर का ए माऊली माऊली चालू ते. काय बनवून राहिले तुम्ही बांगला ए भूता अरे तुला काय आमचंच घर दिसत का रे मग काय करू राहिलं तू हे दुसऱ्यांचं नाही दिसत अरे पण मग आमच्याच घरी काय एवढं आमच्या पोरांना आधी लावायला. तू काय बनवून राहिला नेमका आता अरे का पोराला नादी लावून राहिला हा 2-3 टाइम का केला असं चांगलं एवढा मोठा केला होता. बांगला पत्त्याचा दाखव बरं करून मला थांब ना माऊली मी बी करीतोय. तुला नाही येणार थांब ना त्याची आयडिया पाहू ना आपण त्याची आयडिया पाहू आपण थांब 2 मिनिटं असं मोठा केला होता ना, गेला हवा आला लगेच पडला. हा का ते म्हणे त्याची आयडिया पाहिजे ना तू कसा करतो ते पाहून घे ना अरे तो शिकेला असेल जादूनी हा ना म्हटलं जादू येणारच ना त्याला. ए पण मग ते पोरांना काहीच करीत नाही रे आपल्या एकदम असं आनंदी घरच्या माणसासारखं खेळतोय ते पोरं. हा ना लहान पोरांचे बाय ए बाबा ए नाही पडायचं. ते बाई त्याला तुला हा ना रे पण मग ते आपल्याच घरी काय येऊ राहिले मला काही समजानाच भाऊ त्याला का आपलेच पोरं आवडू राहिले का ना. ए बाबा का रे तुला जगामध्ये दुसरे पोरच नाही का खेळायला मग आमच्याच घरी काय येतो तू सांग बरं ते ना तो हिंडला असेल लोकांच्या घरोघर, पण त्याला कोणी घरात ठेवलं नसेल. आपण त्याला पोरं कसे येड्यावाने माग लागत आहे कोणाच्या बी. आपण त्याला हे केलं त्याच्यामुळं हा. ए माऊली माऊली त्यालाच करू दे तू माग भाई त्यालाच करू दे तू माग भाई ते पाहिलं कसं करते. त्यालाच बनू दे ना पडून जाईल तुझ्याकडून त्याला राग येत नाही पोरांचा, हा राग येत नाही, काहीच नाही. काय माहिती बाबा काय चाललंय त्याचं ते बाय बाकीचे लोक कसे रागरागपणा करते, हा ते अजिबात नाही, असं हसत आहे, खेळतोय पोरांसंग. काय त्याला लहानपणापासून पोरायची सवय असेल बहुतेक मला तरी वाटतंय ते ना लहानपणीच मेलं बिलं असं म्हणून काय त्याला माहिती लहानपण त्याला एन्जॉय करायला नाही भेटलं. माऊली तुला घाबरत नाही ना तू याला नाही तू कोण आहे तुझा कोण आहे तो भाऊ. भाऊ डायरेक्ट भाऊ करून टाकी ते पोरं बी.